नमस्कार. खरं बघितलं तर या मंदिराच्या जतन दुरुस्तीसाठी आम्ही जवळपास 24 महिन्याचा कालावधी दिलेला आहे आणि 24 महिन्यामध्ये हे काम आपल्याला अटेम्प्ट करायचं आहे. परंतु गर्भगृहाचं आणि मुख्य मंदिराच्या आतमधले कामं करताना आम्हाला दर्शन बंद करावं लागलं आणि मुखदर्शन चालू ठेवलं, तेही काही वेळापर्यंत. परंतु हा एवढा मोठा एरिया आहे की हा काही दिवसात, 1.5 महिन्यात, 2 महिन्यात असं हे चॅलेंजिंग काम आहे करणं. जेव्हा आम्ही फरशी काढली तेव्हा आम्हाला खरी परिस्थिती समजली की आता आपण जेव्हा फरशी काढली नाही तेव्हा आपल्याला खरं माहिती नव्हतं की त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम्स आहे. फरशी काढल्यानंतर काही दगडी फरशी डॅमेज आहे आणि पूर्ण डॅमेज असती तर सगळी फरशी काढून आपल्याला नवीन बसवता लवकर आली असती. आता त्याच्यावर इन्स्क्रिप्शन मिळाल्यामुळे ती फरशी आपल्याला काढता येते. तर त्या फरशामध्ये जे काही गॅप्स आहे ते भरून काढण्यासाठी आपल्याला कट करून ती दगड बसवणे वगैरे गर्भगृहामध्ये ही मूर्तीचं प्रोटेक्शन करून आपण त्याची जे काही फरशी काढल्या त्याच्या आतमध्ये काही डॅमेजेस आहेत ते रिपेअर करणं वगैरे. तर हे फार स्किल वर्क आहे आणि हे 1.5 महिन्यात करणं, 2 महिन्यात करणं हे आपल्या दर्शनासाठी योग्य असलं तरी मंदिर रिपेअरसाठी तसं म्हणणं शक्य नाही. परंतु तरीही मला वाटते महाराष्ट्रात आम्ही जेवढी काही कामं आत्तापर्यंत केली त्याच्यात सगळ्यात स्पीडमध्ये केलेलं हे काम आहे. आणि आत्ता आम्ही जवळपास गर्भगृहाचं सगळं क्लिनिंग केलेलं आहे. 4 खांबी, 16 खांबी हे सगळं क्लिनिंग केलेलं आहे, पॉइंटिंग केलेलं आहे. त्याच्यानंतर आम्ही जो लाकडी मंडप आहे तोही अटेम्प्ट केला आहे. लाकडी मंडपाच्याही कामात बदल असा झाला की कवन काढल्यानंतर आम्हाला असं लक्षात आलं की आम्ही जो 70% 60% जे लाकडं बदलवायचे धरले ते 100% खराब निघाले. आता ते असं सोडून चालणार नाही. आता 100% आम्हाला बदलवायचं, तेही आम्ही याच पिरियडमध्ये करतो. खरं तर हे सगळं काम जे 2 वर्षाचं जे काम आहे आम्ही 6 महिन्यामध्ये कसं पूर्ण होईल या लेवलला आता सध्या आलेलं आहे. आणि आम्ही आता महालक्ष्मी मंदिर, बाजीराव पडचा, त्याच्या आजूबाजूचा फ्लोरिंग, तो त्याच्यावर शेड, हे काम आमचं जवळपास 30 मेपर्यंत पूर्ण होईल. आतमधलंही काम आमचं जवळपास 30 मेपर्यंत पूर्ण होईल. परंतु एक 5-10 दिवसचा पिरियड याच्यासाठी की फरशी लावल्या त्याच्यावर कोणी चालू नये त्याच्यासाठी आम्ही प्रिकॉशन म्हणून घेतलेलं आहे. परंतु 30 मेपर्यंत आतमधलं काम आम्ही गर्भगृहातलं काम आणि एकंदर पदस्पर्श दर्शनाबद्दल लोकांना उत्सुकता आहे, ते कधीपर्यंत अपेक्षित आहे? तो काही आमचा निर्णय नाही. खरं तर दर्शन पदस्पर्श देणं वगैरे हा समितीचा निर्णय आहे. आम्हाला कामाला जेवढा व्यक्तीला वेळ लागतो तेवढा वेळ आम्हाला मिळावा अशी आमची अपेक्षा आहे, जेणेकरून काम चांगलं होईल. किती तरी वाटतंय तुम्हाला की त्यात होऊ शकतं कंप्लीशन? 30 मेपर्यंत कंप्लीट करण्याचं गर्भगृह टार्गेट करतो. बाकी दर्शन वगैरे देण्याचा हा समितीचा निर्णय आहे.